नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आकाश वसुंधराला विचारत असतो की तुम्हाला लकीशी एवढा प्रॉब्लेम काय आहे आणि तुम्ही असं का बोलताय की लकी परत कधीच येणार नाही. यावर वसुंधराचं हे उत्तर असतं की नाही, मी असं कुठं म्हणाले की ते लकी भाऊजी परत येणार नाहीत. तेव्हा आकाश म्हणतो की हो, तुमच्या बोलण्यातून तर असंच जाणवते. अहो, लकी फक्त माझा बिझनेस पार्टनर नाही आहे, तो माझा मित्रसुद्धा आहे. आणि तुम्ही मला सांगा, लकीविषयी तुम्हाला पुरावे कुठून भेटले? हे ऐकल्यावर वसुंधरा चाच पडते आणि म्हणते की अहो, पुरावे मला ते इंटरनेटवरून भेटले आणि आता माझा विश्वास बसला आहे की इंटरनेटवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. हे ऐकल्यानंतर आकाश विचारतो की मला असं का वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. काहीतरी असं आहे का की तुमच्यामध्ये आणि लकीमध्ये आहे जे मला माहीत नाही आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही, असं काय असणार आहे, तुम्ही असं का विचारताय. ती अजून काही बोलणार इतक्या चिनू मनू भांडणं करत येतात. त्यांच्यामध्ये बनीसुद्धा असतो. हे बघून तो म्हणतो की काय झालं बाळांनो, का भांडताय. तेव्हा चिनू आणि मनू म्हणतात की ही बघा ना, सारखी माझ्याशी भांडते, माझ्या वस्तू घेते. बनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या काही समजण्याच्या पलीकडे गेलेल्या असतात. तेव्हा बनी मध्यस्थी घालतो आणि त्यांना शांत करतो. आकाश म्हणतो की तुमची फार चिडचिड होती आणि मला असं वाटतंय की तुम्हाला झोप आली असेल, तुम्ही झोपून घेता का. तेव्हा चिनू मनू म्हणतात की नाही, मला हिच्या शेजारी नाही भेटायचं. तेव्हा वसुंधरा म्हणते की मग बनीला झोपू देत का मध्ये. तेव्हा दोघीसुद्धा तयार होतात. तेव्हा बनी म्हणतो की मी झोपेन, पण तुम्ही दोघींनी मला लाथा मारायच्या नाहीत. हे ऐकल्यावर सगळेजण हसायला लागतात. तेव्हा बनी म्हणतो की हो झोपणार, पण त्याआधी स्टोरी झालीच पाहिजे. आकाश अरे हे काय म्हणून म्हणतो, पण बनीच्या हट्टापाटी तो स्टोरी सांगायला तयार होतो आणि त्यांना झोपवतो. आकाश त्यांनाच त्यांच्याबद्दलच स्टोरी सांगायला चालू करतो. इकडे त्याने आपल्या विशाखाला फोन करून सांगते की खूप स्ट्रेंज आहे, लकी गायब झाला. हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की अगं खरंच हे इम्पॉसिबल आहे, हे असं कसं होऊ शकतं की लकी गायब होऊ शकतो. तेव्हा तनया म्हणते की काहीतरी गडबड आहे मॉम. सगळे घरातले पॅनिक झाले होते, फक्त वसुवहिनी पॅनिक झाली नव्हती. ती खूप खुश दिसत होती. हे ऐकल्यावर विशाखा म्हणते की अगं पण हे असं कसं होऊ शकतं, नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये, काही कळत नाही आहे. हे ऐकल्यावर तनया म्हणते की अगं बघ ना मॉम, तो गिफ्ट आणायसाठी गेला आणि तो माघारी आलाच नाही. तेव्हा विशाखा म्हणते की कधी गेलेला गिफ्ट आणायला. हे ऐकल्यावर तनया म्हणते की ते गेले असतील सकाळी 10-11च्या आसपास. हे ऐकल्यावर विशाखा बोलते की हो म्हणजे सकाळीच ना. तेव्हा विशाखा म्हणते की अगं तो शेवटच्या रानड्यांच्या घरापासून निघताना मला दिसला, म्हणजे नक्कीच वसुंधरा रानडे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे आपल्याला माहीत नाही आहे, ते आपल्याला शोधून काढलं पाहिजे. तनया म्हणते की अगं हा इतका फ्रॉड माणूस आहे, याच्याबद्दल आधीच वसुंधराने किती तमाशा केला होता आणि ती आत्ता परत असं का करेल. तेव्हा विशाखा म्हणते की अगं तो फ्रॉडच आहे, पण वसुंधरा हे असं काहीतरी आहे जे आपल्याला माहीत नाही आहे. लकी, वसुंधरा आणि रानडे यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते क्लिक होतं विशाखाला बोलता बोलता की काहीतरी कनेक्शन आहे. ती त्याने अशी बोलत बोलतच फोन ठेवते. इकडे शार्दूल दारू पिऊन झोपलेला असतो. त्याचा गुंड त्याच्यासाठी भजी आणतो की काहीच साहेबांनी खाल्लं नाही, कमीत कमी हे तरी खातील. त्यांना बटाटा भजी देतो. शार्दूल भजी खाताना म्हणतो किती थंड भजी आहेत, ही असली भजी मी खायची का. तो म्हणतो की नाही नाही थांबा, अहो आणेपर्यंत गार झाली. हे ऐकल्यावर शार्दूल म्हणतो की खा तूच. तो त्याला मारायला लागतो. हे ऐकल्यावर तो म्हणतो की ठीक आहे मी जातो इथून, आणि शार्दूल त्याला हकलून देतो. तेवढ्यात त्याला वसुंधरा तिथे दिसते. वसुंधरा त्याच्यावरच हसत असते. शार्दूल भितो आणि म्हणतो की अगं काय करतेस तू, तुला इथला पत्ता कुठून भेटला. वसुंधरा म्हणते की मी आधीची वसुंधरा राहिलेली नाही आहे, मला सगळे पत्ते बरोबर भेटतात. शार्दूल म्हणतो की आता काय नाही लालीस, केलं ना तुझ्या मनासारखं, जातोय ना मी दुसरीकडे. तेव्हा वसुंधरा मोठ्या मोठ्याने त्याच्या परिस्थितीवर हसायला लागते. हे बघून शार्दूल अजूनच चिडतो आणि तो गळा दाबायला लागतो. तेव्हा त्याला जाणीव होती की तो दुसरा तिसरा कोण नसून स्वतःच्याच मित्र म्हणजे तो जो गुंडासोबत असतो त्याचा गळा दाबायला लागतो. हे बघितल्यावर तो भीतो आणि तिथून निघून जातो. शार्दूलला वसूचे भास व्हायला लागलेले असतात. थोड्या वेळाने शार्दूल तिथे झोपलेला असतो. त्याला मेसेज येतो. रियाचा मेसेज असतो की मी ठाकूरांच्या घरापासून 2 किलोमीटर लांब आहे, जायला मला फार तर 15 मिनिटे लागतील. शार्दूल घाबरतो की आपल्याला कोणाचा मेसेज आला. हे बघितल्यावर तो रिप्लाय द्यायला लागतो की थांब, तू असं काहीही करू नकोस, आधीच खूप गडबड केली आहेस, मी भेटतो, आपण कुठे भेटायचं ते तू सांग. हे बघितल्यावर रियाचा परत मेसेज येतो की मी तुला पत्ता पाठवते, तिथे लवकरात लवकर पोहोच. शार्दूल म्हणतो की हो
मी येतोय तिथे, पण प्लीज तू त्यांच्या घरी जाऊ नकोस. आधीच खूप गोंधळ झाला आहे. तेव्हा शार्दूल फटाफट निघायला लागतो. रियाचा मेसेज आलेला असतो. तो जातो तर त्याला तिथे कोणीच दिसत नाही. तेव्हा परत मेसेज येतो की अजून 2 किलोमीटर आत ये आणि चालत आहे. चालतच आहे हे ऐकल्यावर शार्दूल म्हणतो की मग इथे का बोलवलं. तो त्याची गाडी लावतो आणि 2 किलोमीटर आतमध्ये चालत जातो. 2 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर परत मेसेज येतो की राईट साईडला ये आणि अजून 1 किलोमीटर चालत आहे. शार्दूल चालून चालून वैतागलेला असतो, पण त्याच्याकडे पर्याय नसल्यामुळे तो तसाच चालत राहतो. चालत गेल्यानंतर परत त्याला जाणवतं की मागे एक आपलं घरासारखं आहे, म्हणून तो त्याच्या आतमध्ये जातो. मेसेज येतो, तिथे अंधारात उभी असते एक मुलगी. शार्दूल म्हणतो की अगं ये रिया, तुला काय वेड लागलंय का गं? कशाला तू असं केलंस? त्या वसुंधराला सांगायची काही गरज होती का? तिने मला हाकलून दिलं तिथून. अगं त्या आकाशला एवढा मी पाक गळ्याशी आणला होता, पण तो आता सगळा निसटला तुझ्या मूर्खपणामुळे. तुला पैसेच हवे होते ना, देणार होतो ना पैसे आणि कायमचा हिशोब संपवणार होतो सगळ्याचाच, इथलासुद्धा तुझासुद्धा, सगळ्यांचा. गेलो असतो दुसऱ्या कुठल्या तरी देशात, युरोप कुठेतरी दुसरीकडे, इथं नसतो थांबलो. अगं त्या आकाशच्या पाक मी घरात घुसलो होतो, त्याच्याही मला चौथा मुलगा मानायला लागली होती. एवढंच काय, अगं अजून थोडे दिवस भेटले असते ना, अख्खा बिझनेस मी माझ्या गळ्यात घातला असता आणि सगळा माल झालो असतो, पण सगळ्याचा सत्यानाश केला असतो. आणि आता का गप्प बसली असं, बोल ना काहीतरी. एवढं बोलल्यानंतर शार्दूलला तिथे वसुंधरा असते, तिथे लाईट पेटते आणि त्याला कळतं की ही वसुंधराच आहे. हे बघितल्यावर शार्दूल म्हणतो की तू तू इथे काय करतीयस? वसुंधरा म्हणते की का, मी का नसावं, मीच बोलवलं आहे तुला. तू किती मूर्ख आहेस हे आत्ता सिद्ध झालं. ती तिचा फोन दाखवते आणि म्हणते की आता तू जे बोललास ना त्याचा कबुलीचा बाप माझ्याकडे. शार्दूलला असं वाटतं की तिथं दुसरं तिसरं कोणीच नाही आहे. तो पळत जातो. शार्दूल तिच्या हातातून फोन घेतो आणि पायाखाली ठेचून ठेचून तो पूर्ण बिघडवून टाकतो. शार्दूल म्हणतो की काय करणार आहेस तू, कुठला जबाब आता तूच सांग. हा मोबाईल तर गेला. तेवढ्यात दुसरीकडे लाईट लागते, त्याच्याकडे त्याचे बाबा असतात. तेव्हा ते म्हणतात की ह्या मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड झाले. परत एका ठिकाणी लाईट लागते, त्या ठिकाणी त्याची आई असते. तेव्हा आई म्हणते की हो, यातसुद्धा रेकॉर्ड झालं आहे बरं का, आणि यात व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा आहे. परत म्हणायला नको हा आवाज माझाच नाही आहे. शार्दूलला आता भीती वाटायला लागते की आपल्यासोबत काय होतं आहे. तो त्यांच्याकडे बघत बसलेला असतो. वसुंधरा म्हणते की चला शार्दूलराव, बॅग भरायला लागा, तुमचे दिवस संपत आलेत असं म्हणतं. शार्दूल अजून काही प्लॅन करणार इतक्यात त्याचे बाबा खाली उतरायला लागतात आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.